साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा मालेगाव दौरा रद्द झालाय। साम टीव्हीला सूत्रांनी माहिती दिली आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। साध्वी प्रज्ञा सिंग यांची प्रकृती खराब असल्याने त्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येते। मालेगावातील संत संमेलनाला साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर या उपस्थित राहणार होत्या। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञा सिंग या प्रमुख आरोपी आहेत। तर रमजानचा महिना सुरू असल्याने मुस्लिम संघटनांकडून साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या दौऱ्याला विरोध होता आणि या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा होणार होता। मात्र मालेगावात होणाऱ्या संत संमेलनामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग यांना हिंदूंवरील हिंदूवीर हा पुरस्कार देखील दिला जाणार होता। मात्र त्यांचा हा दौरा आता रद्द झालेला आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। साध्वी प्रज्ञा सिंग यांचा दौरा रद्द झालाय, नेमकं काय कारण आहे? प्राची, खरं तर अगदी सुरुवातीपासूनच साध्वी प्रज्ञा सिंग यांचा मालेगाव दौरा वादामध्ये सापडलेला होता। कारण साध्वी प्रज्ञा सिंग या 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहेत आणि रमजानचा महिना सुरू आहे आणि त्यातच साध्वी प्रज्ञा सिंग मालेगावात येणार असल्यामुळे मुस्लिम संघटनांनी त्यांच्या या दौऱ्याला विरोध केलेला होता आणि मालेगावमध्ये ऐन रमजानच्या महिन्यामध्ये कोणतीही अनुचित प्रकार घडू नये किंवा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खरं तर त्यांच्या दौऱ्याला देखील पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती। मात्र आयोजकांनी उच्च न्यायालयातून काही अटी शर्तींसह ही परवानगी आणलेली होती। त्यामध्ये उच्च न्यायालयाने देखील म्हटलेलं होतं की जसं की तुम्ही म्हणाला तर पोलिसांनी देखील या सोहळ्याला या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती। मात्र संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कार्यक्रम संपवण्याच्या तसंच साध्वींनी प्रक्षोभक भाषण न करण्याच्या अटीवर न्यायालयाने कार्यक्रमाला परवानगी दिली होती आणि साध्वींना देखील परवानगी दिली होती। मात्र त्यांचा हा दौरा रद्द झालेला आहे। धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।